मंडळी 23 मे 2024 हा तोच काळा दिवस आहे ज्या दिवशी अनेक निष्पापांचा जीव गेला आणि अनेक कुटुंब अनाथही झाली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. डोंबिवलीच्या अमुदान कंपनीतल्या प्रचंड मोठ्या स्फोटानं अवघी मुंबापुरी तर हादरलीच, पण अनेकांच्या घरातलं माणूस कायमचं नजरेआड झालं. डोंबिवलीतली अशीच एक आई रोज अमुदान कंपनीच्या गेटजवळ येते आणि आपल्या पोटचं लेकरू नजरेस पडतं का ते पाहते. पाहुयात हृदय पिळवून टाकणारी एका वेदनेची कहाणी. वाट बघते. रोज 8 वाजले का असं वाटतं आता येईल. गेले 15 दिवस झाले आम्ही पप्पांची वाट बघतो. आमचे पप्पा कुठे आहेत? मी डबा बनवून दिला, अजूनही वाट बघते. फोन केला, फोन नाही लागला, तशी मी अजून वाट बघते त्याची. डोंबिवलीच्या आमुदान कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यातून प्रचंड मोठ्या आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि सोबत काळ्या कुट्ट धुराचे लोटही. आणि याच आगीची धग आणि याच धुराची काळवंड मनोज जोंधळे यांच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचली आणि त्यांच्या आयुष्यात उरलाय फक्त हुंदका आणि हुंदका. रोज सकाळी उठावं आणि अमुदान कंपनीच्या उरल्या सुरल्या सांगाड्यांपर्यंत पायपीट करत जायचं आणि आपला मुलगा, आपला पती, आपला बाप सापडतोय का बघायचं. हेच या कुटुंबाचं आता आयुष्य बनलंय. कारण त्यांचं भविष्य ठरवणारा रक्ताचा माणूस त्यांना अजून सापडत नाहीये. ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी सकाळी आईने डबा भरून दिला आणि त्यानंतर आपल्या लेकराचं तोंडही या माऊलीनं पाहिलेलं नाही. आणि पाणी बिणी भरलं, पूजा केली आणि मी डबा बनवून दिला. तो बोलला मी जातो. 6:15 तो गेला, 7:30 तो गेला. त्याच्यानंतर मी गेली. अजूनही वाट बघते. 1:30 वाजता मालिक झालं. मला फोन केला, फोन नाही लागला, तशी मी अजून वाट बघते त्याची. हे ना असं वाट बघते. रोज 8 वाजले का असं वाटतं आता येईल. वेड्या आईची वेडी माया म्हणतात ते हेच. मात्र कामावर जाताना डोक्यावरून मायेनं हात फिरवणारा आणि तोंडाचा पापा घेणारा बापही या मुलांना आता नजरेच्या कक्षेत कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे या चिमुकल्या लेकरांच्या आयुष्यात निव्वळ उरलीये पोकळी आणि पोकळी. गेले 15 दिवस झाले आम्ही पप्पांची वाट बघतो. आमचे पप्पा कुठे आहेत? आपल्या रक्ताचं माणूस, आपल्या हक्काचं माणूस नजरेआड जाणं म्हणजे काय हे या कुटुंबाकडे बघून कळतं. कामावर जाताना आपल्या पाया पडणारा आपला करता धरता पोरगा आता दिसेनासा झालाय. कामावर जाताना संध्याकाळी लवकर येतो म्हणणारा बाप आता येईन असा झालाय. आणि कामावरून येताना भाजी घेऊन येईन असं म्हणणारा आपला नवरा आता तरी येईल म्हणून हे सारं कुटुंब रोज रात्री 8 वाजले की उंबरट्याकडे मोठ्या आशेनं बघत बसतं. पण आता तर हे घर पोरकं झालंय आणि या घराचा उंबरटा निव्वळ आशेवर झुलवत ठेवणारा वेदनेचा पाळणा झालाय. सुरेश काटे, ABP माझा, डोंबिवली. बघा नीट,